दी जिजूंच्या डेथ नंतर पोलीस माझ्या मागावर होते. मी काही केलेलं नसताना. असं तुला वाटत होतं. त्यांना पटवून दिलं असतं तर त्यांना पटलं असतं. त्यावेळी तू बेपत्ता झालीस का? कारण तुला वाटत होतं. कालही तू माझ्याबरोबर आली नाहीस का? कारण तुला वाटत होतं. ती पण मला असं का वाटत होतं हे तू समजूनच घेणार नाहीयेस का? मला एवढंच कळतं सुलेखा. कर नाही तर डर कशाला? बरोबर आहे तुझं. पण ते पोलीस आहेत. त्यांना हवं त्या पद्धतीने शोधून काढणं एवढंच माहीत असतं. माझं नशीब बलवत्तर म्हणून मी तेव्हा वाचले. पण ती अजूनही वाटतं की त्यांचा शोध संपलेला नाहीये. पुन्हा एकदा तुलाच वाटतंय. त्यावेळी विक्रांत भोसले होता, आता वझलवार आहे. विक्रांत असो किंवा वझलवार, माणूस बदलला तरी वृत्ती तीच. शिकारी कुत्र्यांची. फरक आहे. विक्रांत भोसले असताना तुझा शोध चालू होता आणि अभिमान संशयित म्हणून पकडला गेला असतानाही पळून जाऊ शकला. आता तू संशयित आहेस असं तुला वाटतंय आणि अभिमान लॉकअप मध्ये आणि पुरावे सापडलेत. त्यामुळे तुला काय वाटतंय हे तू तुझ्याकडेच ठेव. मला फक्त एवढंच वाटलं की मला गरज असताना तू तिथे नव्हतीस. थँक्स फॉर दॅट. मी आलेच जाऊन लवकर येते. राधा वहिनी पुढे बाहेर चाललीस? इथेच मार्केटमध्ये चालले होते. बाई नाही आला अजून? ते कुठले लवकर येत आहेत? कामात रमले की रमले. काही महत्वाचं काम होतं? नाही, अगदी सहज आलो होतो. काय राजे, कसे आहात? मस्त. बस ना, चहा टाकते. नाही नको अगं, तू 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 बाहेर जाऊन येतेस ना, जाऊन ये, मी थोडा वेळ आहे. अरे चहा करते. अगं खरंच नको. आणि तू सावकाश आहे, मी खेळतो तोपर्यंत प्रथमेश बरोबर. हा, खेळूया मस्ती. मस्ती करायची नाही, काकाला त्रास द्यायचा नाही. ते मला सांग, प्रथमेश बरोबर मस्ती नाही करायची तर काय करायचं? मस्ती. तू जाऊन बाय बाय. जाऊन येते मी. दार लावून घे. चला, काय करत होता तुम्ही? अरे वा, चित्र काढणं चाललं होतं का? अरे वा, वाडा, आपला वसईचा वाडा मस्त काढलाय. अरे वा, अरे वा, व्हेरी गुड. वा, बाई. 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 हे कोण आहे? पार्वती. ही पार्वती. हा कोण आहे? हा 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 कोण आहे? कोण? नाही, मला कळत नाही. कोण आहे हा? हा
हा हाय हो हे कळलं. हा हाय पण हा कोण आहे मग? हा हा कोण आहे? हा श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. हा हा श्रीरंग रानडे. श्रीरंग आणि पार्वती. प्रथम मी कोण आहे? मी यांच्या मागच्या जन्मात मी कोण? हा मी कोण? हा नाही कळलं. नीट सांग. शंकर. महादेव. मी महादेव होतो. महादेव. आयुष्याच्या या खेळाचे नाव असे प्रारब्ध. हवा होती कोणी तैसे कोणी होती निशब्द. पोलीस स्टेशन मधून आल्यापासून लक्षच लागत नाही कशात. तू आज ऑफिसला नाही गेले. कुठलंही काम करायला घेतलं की बाळाची आठवण येते आणि शब्द आठवतात त्या इन्स्पेक्टर वझलवारचे. पूनम, बाळ असा नव्हता वहिनी. खरंच असा नव्हता. भाऊजींसारख्या माणसाबद्दल तोंडाला येईल ते बोलायला त्या इन्स्पेक्टरला लाज कशी वाटली नाही देवजण. मला कळत नाही तू काय हे मनावर घेतेस. बाळच्या केस संबंधीची चौकशी याआधी झाली होती आणि असले प्रश्न नव्हते विचारले गेले. त्याचा त्रास होतोय. अगं पण बाळ भाऊजी कसे होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना. मग काय इतका विचार करतेस. आजपर्यंत कोणाकडूनही कधीही त्याच्याबद्दल काही वावग ऐकलेलं नाहीये. त्या बाईचा आणि त्याचा काहीच संबंध नव्हता. हो पण उद्या लोक उलटसुलट उगाच चर्चा करतील ना या विचाराने त्रास होतोय. तू आता असला काही विचार करायचा नाही. अजिबात विचार करू नकोस. आता याच्या पुढे जे काय करायचं ना ते आपण सगळे मिळून ठरवू. पूनम काही झालं तरी तू एकटी नाहीयेस. तेव्हाही नव्हतीस आणि आजही नाहीयेस. चहा घे बरं. गार झाला बघ. घे. आई गो बापरे, वजन सहन होत नाहीये मला. प्रथमेश किती मस्ती करतोयस. बाबा नेत म्हणून मला छळणार आहेस. काय करतोयस. सावकाश, धडपडशील.
मी बोलतोय. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. लेकानं घरात नुसतं उच्छाद मांडलाय. आज निघताय ना? नाही, तेच सांगायला फोन केला होता तुला. म्हणजे आणखी काही दिवस तुला त्रास सहन करावा लागेल असं वाटतं. का? अजून काम झालं नाही का? खूप मोठी पार्टी आहे राधा. अब्रॉडला बरीचशी हॉटेल आहेत त्यांची. अगं कोल्हापूरच्या जवळच एक जागा बघितली होती. मालकामुळे काम अडलं होतं. आणि तो मालक माझा मित्र आहे का. हे डील जर फिक्स झालं ना तर खूप मोठा फायदा होईल आपला. म्हणून थोडा वेळ लागेल. काही काळजी करू नका. मी प्रथमेशला सांभाळेन. तुम्ही तुमचं काम पूर्ण करा. मनीषाच्या आईचं काय झालं? तू बोलत का नाहीस? जाऊ दे ना. तुम्ही कशाला उगाच नाही. याचा अर्थ तू अजूनही त्यांना सांगितलेलं नाहीयेस. हे बघा, तुम्ही माझं ऐकून घेणार आहात का? राधा, तू मला काही ऐकवण्यापेक्षा त्यांना ऐकवलं असतंस ना तर जास्त बरं झालं असतं. अहो, तेच सांगते मी तुम्हाला. मी घेतलं इथलं सांभाळून. तुम्ही नका काळजी करू. आणि तुम्ही असाच इथला विचार करत राहिला तर तुमचं काम कसं होईल? सॉरी, हा विषय निघाला ना की आपोआप आवाज चढतो माझा. सॉरी. आता शांत व्हा. हा मुद्दा पूर्णपणे संपलाय. प्रथमेशच राहील याची खात्री मी तुम्हाला देते. शांतपणे काम करा आणि काम संपवूनच या. ठीक आहे, ठेवतो फोन. बाय. काळजी घे. मला एक काय कळत नाहीये. हे 4 भिंतींचं घर असताना तुम्हाला इथे कशाला बोलवलं एवढ्या उन्हामध्ये तळपता सूर्यामध्ये? कुसुमात्या, विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण तुम्हाला सांगू का, हल्ली ना कुणीतरी माझ्या घरावर पाळत ठेवून असतं असं मला वाटतं. काय सांगतेस? काय? कोण कोण? आता जो कोणी पाळत ठेवून असतो त्याला काय मी विचारायला जाऊ? नाही ना. म्हणून मी म्हटलं आपण इथे असं बाहेर भेटूया. बाई 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 बाई, काय एक एक तुझ्या मागे लागलंय ना, देव जाणे. तेच ना, मला कळत नाही मी काय करू. हे बघ, मी तुला एक सांगते, तू ना सरळ पोलिसात जा. नको, पोलिसांवर माझा विश्वास नाही. आता जिजूंचंच घ्या ना. आता मध्ये दीला चौकशीसाठी बोलवलं होतं. हो, पण पुढे काय? काही नाही. ये रे माझ्या मागल्या, चौकशी एके चौकशी. अगं आहेस कुठे तू? 4 दिवस थांब. त्या सटवीच्या घरात नाही पोलीस गेले ना तर बघ. म्हणजे त्या बाईचं नाव कळलं? नाही, मला सांग, आता तुझा फोटो जर का पोलिसांना सापडला, माझा कशाला फोटो सापडेल? अगं असं काय, उदाहरण म्हणून सांगते ग. अगो त्या बाईचा फोटो सापडलाय. फोटो? कसं शक्य आहे? का? नाही म्हणजे त्या बाईला फक्त जिजूनी पाहिलं होतं आणि अभिमानने. बाळ बिचारा काही करू शकला नाही, पण हा अभिमान मात्र हुशार निघाला. त्याने त्या बाईला नीट लक्षात ठेवलेलं आहे. पण त्याने जसं जसं सांगितलं ना तसं तसं ते पोलीस लोक चित्र काढत गेले. चित्र? स्केच? तेच ते स्केच. म्हणजे त्या बाईचं स्केच पोलिसांकडे. कधी कधी मला वाटतं ना सुलेखा, मीच पोलीस हवी होते. बाळला का मारलं असं वदवून घेतलं असतं ना तिच्याकडून, चांगलं जन्मभर लक्षात राहिलं असतं तिच्या. तुला काय वाटतं, का 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 मारलं असेल ग तिनं? असेल काहीतरी. असेल काहीतरी म्हणजे काहीतरी असेल. मला म्हणायचं होतं असेल काहीतरी. अहो, आपण कशा लोकांच मनावर घ्यायचं ना.
आणि जीजू कसे होते आपल्याला माहिती आहे ना. म्हणूनच म्हणते पोलिसांनी तिला लवकरात लवकर पकडावं आणि सगळ्या शास्त्र्यांच्या हातात द्यावं. मग बघ तिचं काय करते ते मी. तू कसला विचार करतेस? काही नाही, सहज. तू सुद्धा हाच विचार करतेस ना, कसं तोडवावं त्या बाईला? काही नाही, माझ्या हातात सापडली ना तर चांगली धिंड काढून मी तिची धिंड. त्या धिंडीमध्ये चपलांचे हार तू सुद्धा घाल तिच्या गळ्यात. तोंडाला काळं फास काढ तिच्या. आपण असं करूया, आपण पोलिसांमध्ये जाऊया आणि पोलिसांना विचारूया अजूनपर्यंत त्या बाईला तुम्ही का पकडलेलं नाहीयेत म्हणून. चल चल जाऊया. नाही नको काय ना कुसुम, त्या मला एक अर्जंट काम आठवलं. काम? हो, भेटूया पुन्हा. अगं चला. अगं हे बघ, काळजी घ्या. अगं सुलेखा, अगं अशी काय करायला लागली ही लहरीपणा? हा ए सुलेखा, अगं ऐक. खरं नाही बाई हिचं काही. बोल, काय झालं? असं अचानक का आलास आणि फोनवरही काही बोलला नाहीस? विराज, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. काय? आज कोर्टामध्ये एक शॉकिंग न्यूज कळली. मला वाटलंच नव्हतं की तनिष्का असंही करू शकेल. असं काय केलं तनिष्कानं? तुला पियूला भेटण्याची बंदी उठवण्यासाठी तनिष्कानं स्वतःहून ऍप्लिकेशन केलंय. काय? विश्वास बसत नाहीये ना? माझाही बसत नव्हता. मला वाटत होतं शेखर, मनापासून वाटत होतं असं काहीतरी व्हावं. पण तिने एक कंडिशन घातली आहे. तुझ्या आणि पियूच्या भेटीच्या वेळी ती सुद्धा तिथं हजर राहायला हवी. शेखर, आपण जिंकण्या हारण्याविषयी बोललो होतो, आठवत आहे? मीही जिंकलो नाही, तनिष्का हारली नाही, पियू जिंकली. विराज, खरं सांगू, तू जिंकलास आणि मी हारलो. तू म्हणाला होतास ते आज पटलं मला. कायद्यानं कोणाला दूरही नेता येत नाही आणि कोणाला जवळही आणता येत नाही. यासाठी आवश्यक असते ती एकमेकांविषयीची ओढ आणि एकमेकांवरचा विश्वास. नको 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 श्रीरंग भाऊजी, नको. हे बरोबर नाही. कोणी बघितलं तर, कोणी बघितलं तर, कोणी बघितलं तर. कोणतं चित्र खरं आहे? हे प्रथमेशने काढलेलं की जे आत्ता दिसतंय ते? नक्की कोणाचा हात पकडलायस तू शुभ्रा? माझा? महादेवचा की श्रीरंगचा?